अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील 60हून अधिक देशांवरती रेसिप्रोकल टॅरिफ लादला, ज्याच्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना त्या देशातील शेअर मार्केटला मोठा फटका बसलेला होता. कित्येक गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये त्यांच्या या निर्णयामुळे बुडाले. पण ट्रम्प काही त्यांच्या निर्णयावरून माघार घ्यायला तयार नव्हते. कधी कधी तुम्हाला काहीतरी बरं करण्यासाठी औषध घ्यावं लागतं, अशी ट्रम्प यांची भूमिका होती. त्याच्यामुळे जगभरातून चिंता सुद्धा व्यक्त केली जात होती. आता गेल्या काही वर्षांवरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की ऑलरेडी चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील व्यापार तणाव हा वाढत चाललेला स्पष्टपणे दिसत होता. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरती टॅरिफ लादला. आणि म्हणून झालं काय, तर विषय फक्त चीन पुरता मर्यादित राहिला नाही, इतर देशांना सुद्धा या टॅरिफचा सामना करावा लागला. आणि अनेक देशांमध्ये आर्थिक संकट ओढवणार असतानाच ट्रम्प यांनी त्यांच्या या टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती दिलेली आहे. मात्र चीनवरती 125% टॅरिफ ही त्यांची घोषणा त्यांनी कायम ठेवलेली आहे. थोडक्यात काय, इतर देशांना जी सूट दिलेली आहे त्याच्यामध्ये चीनचा समावेश केलेला नाही. उलट चीनवरचं टॅरिफ 104% वरून 125% त्यांनी वाढवलेलं आहे. चीननं अमेरिकेने त्यांच्यावरती जे टॅरिफ लादलेलं होतं त्याच्यावरती प्रत्युत्तर देताना 84% टॅरिफ लादल्यानंतर ट्रम्प यांनी ही 125%ची कारवाई केलेली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती लिहिलेलं आहे की चीनने जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवलेला नाही, म्हणून मी हे टॅरिफ 125%पर्यंत वाढवतोय. आता आशा अशी आहे की चीन लवकरच समजेल की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस संपलेले आहेत. आता ट्रम्प यांनी चीन संदर्भात कठोर भूमिका का घेतलेली आहे, तसेच ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ लादण्याच्या निर्णयावरून माघार का घेतलेली आहे, हे सर्व आज आपण सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपण हे टॅरिफ आणि रेसिप्रोकल टॅरिफ काय आहे ते समजून घेऊयात. चीन आणि अमेरिका या दोघांचंच उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. आता सपोज चीनमधून अमेरिकेमध्ये काही वस्तूंची निर्यात केली जाते, तर या आयातीवरती जे काही अमेरिका शुल्क लागतं ते झालं टॅरिफ. त्याला आपण आयात शुल्क असं सुद्धा म्हणू शकतो. पण जर का चीनमधून अमेरिकेमध्ये ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत त्याच्यावरती 2 ते 5% इतकं शुल्क जर का अमेरिका आकारत असेल, तर त्याच्या अगदी विरोधामध्ये अमेरिकेतून चीनमध्ये ज्या वस्तू जात आहेत त्याच्यावरती 25% ते अगदी 100% शुल्क चीनकडून आकारलं जात होतं. मग इथे विन विन सिच्युएशन असायला पाहिजे. दोघांचं सुद्धा हे शुल्क समान असायला पाहिजे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही टॅरिफ लादलेलं होतं ते रेसिप्रोकल टॅरिफ, म्हणजे दोघांसाठी समान या ठिकाणी परिस्थिती असायला पाहिजे, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची आग्रही भूमिका होती. आता 2 एप्रिलला डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवरती हे टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्याच्यामध्ये त्याने भारतावरती सुद्धा 26% टॅरिफ लादण्याची घोषणा केलेली होती. त्यावेळेस ते असं म्हणाले होते की मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण ते आम्हाला योग्य वागणूक देत नाहीत. यासोबतच त्यांनी त्यावेळेस 2 एप्रिलला चीनवरती 34%, युरोपियन युनियनवरती 20%, दक्षिण कोरियावरती 25%, जपानवरती 24%, व्हिएतनामवरती 46%, तैवानवरती 32% टॅरिफ लादलेलं होतं. आता याच्यातील चीन सोडता इतर सर्व देशांसाठी टॅरिफ 10%वरती त्यांनी आणलेलं आहे आणि चीनवरचं टॅरिफ मात्र त्यांनी आता 125% केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाला अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला होता. चीनवरील टॅरिफमुळे चीनने सुद्धा अमेरिकन उत्पादनांवरती तितकाच कर लागू केलेला होता. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसमोर वाटाघाटीचा प्रस्ताव मांडलेला होता, परंतु चीनने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला. आता झालं असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यानंतर असा अल्टिमेटम दिला होता की कोणत्याही देशाने जर का प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवरती कर लादला तर त्यांच्यावरती पुन्हा नवीन कर आकारण्यात येईल. आता प्रत्युत्तरादाखल कर कोणी आकारला, तर एकट्या चीनने आकारला. दक्षिण कोरिया घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, जपान घ्या, भारत घ्या, या सर्वांनी काय भूमिका घेतली, तर अमेरिकेबरोबर आपण चर्चा करूयात, काहीतरी सुवर्णमध्य काढूयात, अशी इतर देशांनी भूमिका घेतलेली होती. पण चीनने चर्चेस नकार दिला. उलट त्यांनी अमेरिकेच्या या टॅरिफला उत्तर देताना अमेरिकेमधून ज्या गोष्टी आयात होतात त्याच्यावरती 84% आयात शुल्क लागू करण्याचं जाहीर केलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर झालं काय, तर त्याच्यानंतर ट्रम्प यांनी हे 125% टॅरिफ लादलेलं आहे. चीनने त्याच्या अगोदर जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकेची अधिकृत तक्रार सुद्धा केलेली होती. आता ट्रम्प यांनी जे काही हे टॅरिफ संदर्भातले निर्णय घेतलेले होते त्याच्यावरती जगभरातून आणि खुद्द अमेरिकेमधून सुद्धा मोठा विरोध होत होता. त्याच्यामुळे ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ याच्या निर्णयाला
90 दिवसांची स्थगिती दिलेली आहे. ट्रम्प म्हणतात, की ज्या देशांनी चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे, त्यांच्यासाठी टॅरिफ 10% असेल. यासोबतच 75हून अधिक देशांनी अमेरिकेसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे आणि अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावरती या देशांनी अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं नाही. म्हणून मी 90 दिवसांचा पॉज घेतलेला आहे. या टॅरिफवरील पॉजमुळे नवीन व्यापार करारांवरती वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळेल अशी त्यांची आता भूमिका आहे. त्याच वेळेस त्यांचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणतायत, की अमेरिकेशी वाटाघाटी करण्यास इच्छुक देशांसाठी आता हा दर जो आहे टॅरिफचा हा 10% कमी केला जाईल. त्यांनी सांगितलं, की कॅनडा आणि मेक्सिकोमधील काही वस्तूंवरती 25% कर जो आहे तो आकारला जातो. आता त्यांचा सुद्धा बेसलाईन टॅरिफमध्ये समावेश केला जाईल. आता इतर देशांसाठी 10% जरी त्यांनी टॅरिफ कमी केलेलं असलं, म्हणजे 10% कमी केलेलं असलं, तरी सुद्धा या निर्णयातून चीनला सुट्टी दिलेली नाही. आता चीनवरती इतका राग असण्याचं कारण काय आहे ते आपण समजून घेऊयात. आता बघा आपण बघितलं अ, अमेरिकेतील जे ऑफिशियल्स आहेत, अधिकारी जे आहेत, यांनी वारंवार चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान जो काही व्यापार होतो, त्याला अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हटलेलं होतं. आता हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे काय? तर बघा या दोघांमधली व्यापार तूट समजून घेणं गरजेचं आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये आयात-निर्यात या संदर्भातला मोठा व्यापार होतोय. पण अमेरिका चीनमधून जितक्या वस्तू विकत घेतं, तितक्या वस्तू चीन अमेरिकेतून विकत घेत नाही. आता 2023चा माझ्यापाशी डाटा आहे. याच्यामध्ये असं स्पष्टपणे दिसतंय, या दोन्ही देशांमधील व्यापार तूट ही तब्बल $280 बिलियन ची आहे. आणि ट्रम्प असं म्हणतायत, की चीन हा अमेरिकन इकॉनॉमीची मदत घेऊन मोठा होतोय. ते ह्या ट्रेड डेफिसिटचा फायदा घेऊन मोठे होत आहेत. आता अजून एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणजे समजा जर का चीनने अमेरिकेला $500 बिलियन च्या वस्तू निर्यात केलेल्या असतील, तर त्याच वेळेस चीनने अमेरिकेतून फक्त $220 बिलियन इतकीच आयात केलेली आहे आणि इथे हा डेफिसिट दिसतोय तो $280 बिलियन चा. म्हणजे $280 बिलियन हे अमेरिकेतून चीनमध्ये एक्स्ट्राचे जात आहेत असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे, की चीनमधून अमेरिकेमध्ये जर का एखादी वस्तू जात असेल, तर त्याच्यावरती कर जो आहे हा कमी लावला जातो. पण त्याच्याच तुलनेमध्ये अमेरिकेतून चीनमध्ये जर का एखादी वस्तू निर्यात होत असेल, तर चीन याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर आकारते आणि ह्यालाच अनफेअर म्हटलेलं आहे. याचं उदाहरण जर का द्यायचं म्हटलं, तर ज्या कार चीनमधून अमेरिकेमध्ये येत आहेत, त्यांच्यावरती फक्त 2.5% इतका टॅरिफ लावला जातो. आणि याच्या अगदी विरोधात ज्या कार अमेरिकेतून चीनमध्ये जात आहेत, त्यांच्यावरती 25% टॅरिफ लादला जातो. यासोबतच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी थेफ्ट हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा आहे. म्हणजे ज्या अमेरिकन कंपन्या चीनमध्ये त्यांचा व्यवसाय करू इच्छितात, त्यांच्यावरती असं बंधन लादलं जातं, की त्यांनी तिथल्या कंपन्यांबरोबर म्हणजे चीनमधल्या ज्या लोकल कंपन्या आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी टाय करायला पाहिजे. यासोबतच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ह्याचं सुद्धा ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मग होतंय काय, अमेरिकन इनोव्हेशन्स जे आहेत त्याची चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतीये. हे ट्रम्प प्रशासनाच्या लक्षात आलेलं होतं. अजून एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे चीन त्यांच्या इथले स्टील उद्योग घ्या, सोलार पॅनलचे उद्योग घ्या किंवा इलेक्ट्रिकल व्हेइकल्समधले जे उद्योगधंदे आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देतं. आता जर का सरकारच मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देत असेल, तर अर्थातच त्या वस्तू ज्या आहेत या कमी किमतीच्या असतात. सबसिडी त्यांना मुळामध्ये मिळालेली असते आणि होतंय काय त्याच्यामुळं अमेरिकन कंपन्या आणि त्यांची उत्पादनं जी आहेत, या चिनी कंपन्या त्यांच्या उत्पादनाबरोबर कम्पीट करू शकत नाहीयेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ह्याचं उदाहरण असं सांगितलं जातंय, की ज्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहेत, या इलेक्ट्रिक व्हेइकल्स जर का अमेरिकेतल्या चीनमध्ये विकायचे असतील, उदाहरण जर का द्यायचं झालं तर टेस्ला घ्या, जनरल मोटर्स घ्या, यांना फार मोठी किंमत मोजावी लागतीये आणि याच्या अगदी विरोधामध्ये चीनच्या BYD किंवा इतर ज्या कंपन्या आहेत, यांनी अमेरिकन मार्केट आणि युरोपियन मार्केट हे अक्षरशः फ्लडिंग करून सोडलेलं आहे आणि म्हणूनच ट्रम्प यांनी चीनवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लादलेले आहेत. 125% त्यांनी हे टॅरिफ लादलेले आहेत. आता हा ट्रेड डेफिसिट जर का आपण बघितला, तर ट्रेड डेफिसिट या मुद्द्यावरती अमेरिका अर्थातच दिसतंय आपल्याला, की तोट्यामध्ये आहे आणि चीनला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतोय. टॅरिफचे रेट जर का बघितले, अमेरिकेच्या दृष्टीने जर का बघितले, तर ते वन साइडेड आहेत आणि चीन ह्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये नफासुद्धा कमवताना दिसतंय. यासोबतच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि
इतर जर का मुद्द्यांवरती बघितलं तर ते अमेरिकन कंपन्यांना थोडंसं त्रासदायक आहे. चीनला परत या ठिकाणी फायदा होताना दिसतोय आणि सबसिडाइज्ड इंडस्ट्रीजवरती जर का आपण बघितलं तर तिथं सुद्धा चीनचे एकूण जे उद्योगधंदे आहेत त्यांनाच फायदा होताना दिसतोय. आता ट्रम्प यांच्या शब्दात सांगायचं जर का झालं तर चायना हॅज बीन रिपिंग अस ऑफ फॉर इयर्स. दे स्टील अवर आयडियाज, अंडरकट अवर बिझनेसेस अँड पुट आउट वर्कर्स आउट ऑफ जॉब्स. दॅट स्टॉप्स नाऊ. म्हणजे चीनने सर्व प्रकारे अमेरिकेचं शोषण केलेलं आहे असं त्यांना ह्याच्यातून म्हणायचंय. आता ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याचा निर्णय जरी घेतलेला होता तरी त्याच्यापासून त्यांनी माघार घेतलेली आहे. आता ती का घेतलेली आहे ते सांगतो. याचं उत्तर अगदी साधं सरळ सोपं आहे. द इकॉनॉमिक कॉस्ट टू द US वॉज टू हाय. म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याच्या निर्णयाची कॉस्ट जी आहे ही खुद्द अमेरिकेलाच फेडावी लागली असती. त्यांचंच याच्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान झालं असतं आणि असं अर्थतज्ञ गेल्या काही दिवसांपासून सांगत होते. अगदी मॅक्रो इकॉनॉमिक लेव्हलवरती जर का जाऊन बघायचं म्हटलं आणि या निर्णयाचे कॉन्सिक्वेन्सेस बघायचं जर का आपण ठरवलं तर प्री पॉज आणि पोस्ट पॉज असं आपल्याला ते बघावं लागेल. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा टॅरिफ लादण्याचा निर्णय अमेरिकेच्याच अंगलट आला असता. आता डेटा जर का आपण बघितला तर डेटा बघितल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की अमेरिकेतील रोजगार, अमेरिकेतील गुंतवणूक, ग्रोथ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल कन्झम्पशन जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेला नुकसानीला तोंड द्यावं लागलं असतं. इकॉनॉमिक प्रेशर मोठ्या प्रमाणात वाढलं असतं. मार्केट व्हॉलेटिलिटी अमेरिकेमध्ये वाढली असती आणि अमेरिकेतील जे बिझनेस लीडर्स आहेत किंवा इतर त्यांचे जे पार्टनर्स आहेत, इतर देश जे आहेत त्यांनी सुद्धा असाच फीडबॅक दिलेला होता, की अमेरिकेला मोठ्या प्रमाणात याचा त्रास होऊ शकतो आणि स्ट्रॅटेजिक निगोशिएशन टॅक्टिक्स म्हणून सुद्धा या ट्रम्प यांच्या निर्णयाकडे बघितलं जात आहे. आता बघा प्री पॉज इम्पॅक्ट्स आणि पोस्ट पॉज इम्पॅक्ट जर का आपण याचे बघायचे म्हटले, तर रिअल कन्झम्पशन अमेरिकेसाठी हे जवळपास 2.5% पर्यंत घसरलं असतं आणि लाँग टर्ममध्ये जर का बघितलं आपण म्हणजे अगदी 2040 पर्यंत याचा इम्पॅक्ट जर का बघायचा असता, तर तो जवळपास 1.5% पर्यंत असता. वजा 1.3 अगदी स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर. मग जर का 2025 ते 2040 असा ॲव्हरेज जर का आपण बघितला, तर तो वजा 1.2% पर्यंत येतोय. रिअल जी-डी-पीमध्ये सुद्धा अमेरिकेला याच वर्षी वजा 2.6% पर्यंत तिथं दिसून आलं असतं. यासोबतच जर का आपण लाँग टर्म बघायचं म्हटलं, तर वजा 2.4 असं ते स्पष्टपणे दिसलं असतं. मग ॲव्हरेज याचा येतोय 2025 ते 2040चा वजा 2.1 आणि रिअल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सुद्धा त्यांच्या या निर्णयामुळे वजा 6.6% झाली असती आणि लाँग टर्ममध्ये वजा 4.2% आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे एम्प्लॉयमेंटचा. याच वर्षी अमेरिकेमध्ये नोकऱ्या ज्या आहेत या 2.7% घटल्या असत्या आणि लाँग टर्ममध्ये ह्याचा इम्पॅक्ट काय झाला असता हे अजून स्पष्ट जरी नसलं तरी सुद्धा लाँग टर्ममध्ये याचा इम्पॅक्ट निश्चितपणे झाला असता. आता ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयाचा पॉज दिलेला आहे. मग याच्यामुळे काय फरक पडतोय तर तेही लगेच सांगतो. रिअल कन्झम्पशन जे आहे आता त्यांचं 2.4 च्या ऐवजी वजा 1.9% असं होईल. लाँग टर्ममध्ये ते वजा 1% असं होईल. रिअल जी-डी-पी जो आहे तो सुद्धा वजा 2% असेल. लाँग टर्ममध्ये तो वजा 1.8% असेल. रिअल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सुद्धा वजा 4.8% होईल आणि लाँग टर्ममध्ये ती वजा 3.1% होईल. म्हणजे इथं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की ही आकडेवारी जी आहे आता हा पॉज घेतल्यामुळे थोडीशी का होईना अमेरिकेच्या बाजूने आलेली आहे आणि एम्प्लॉयमेंट सुद्धा जे आपण अगोदर 2.7% म्हणत होतो ते वजा 2.1% पर्यंत आल्याचं दिसून येतंय. आता याच्या अगदी विरोधामध्ये जर का आपण चीनचा अँगल बघितला म्हणजे ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे, चीनचं जर का आपण बघितलं तर चीनमध्ये प्री पॉज इम्पॅक्ट किंवा पोस्ट पॉज इम्पॅक्ट जे आहेत याच्यामध्ये विशेष असा काही फरक दिसत नाहीये. प्री पॉज इम्पॅक्ट्स आणि पोस्ट पॉज इम्पॅक्ट्समध्ये रिअल कन्झम्पशन जे आहे ते त्यांचं वजा 0.4% असं दाखवते. लाँग टर्ममध्ये 0.6% दाखवते. रिअल जी-डी-पी सुद्धा त्यांचा वजा 0.3% झाला असता. लाँग टर्ममध्ये वजा 0.2% झाला असता. रिअल इन्व्हेस्टमेंट जी आहे इथे मात्र ती 0.6% झाली. तिथं वजा म्हटलेलं नाही आणि लाँग टर्ममध्ये ती वजा 0.1% झाली असते आणि एम्प्लॉयमेंटमध्ये त्यांना फक्त 0.2% इतकाच फरक यावर्षी पडला असता आणि लाँग टर्ममध्ये तो फरक चीनला पडला नसता असा हा डेटा आहे. म्हणूनच ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयापासून माघार घेतलेली आहे. टॅरिफच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा त्यांचा हा निर्णय जो आहे, हा कदाचित याची कबुली असू शकतो, की हे धोरण
अमेरिकेसाठी आर्थिकदृष्ट्या टिकाऊ नव्हतं आणि त्याच्यामुळं अमेरिकेच्या जागतिक आर्थिक महासत्ता असण्याला डायरेक्ट धक्का सुद्धा लागला असता. ट्रम्प प्रशासनाच्या एकूण आर्थिक कार्यक्रमामध्ये टॅरिफ हे केंद्रस्थानी असल्याचं दिसून येते. त्याच्यामुळे ट्रम्प यांनी त्यांच्या या अजेंडाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही एक फक्त त्यांची टॅक्टिकल रिट्रीट असू शकते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे रणनीतिक माघार आपण त्याला म्हणू शकतो. चीनवरती हायेस्ट टॅरिफ आणि इतर देशांवरती कमी टॅरिफ ही आत्ताची रणनीती ट्रम्प प्रशासनाला रिफोकस करण्यास मदत करेल, की एक्झॅक्टली आपले स्ट्रॅटेजिक कन्सर्न काय आहेत, यासोबतच इतर देशांबरोबर बिनकामाचा संघर्ष करण्यामध्ये काही अर्थ नाहीये आणि आपले जे कोणी पार्टनर्स आहेत, जे न्यूट्रल पार्टनर्स आहेत, त्यांच्यासोबत सहकार्य अजून वाढवण्यास याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आता ट्रम्प यांनी जे काही पॉज दिलेला आहे किंवा माघार घेतलेली आहे, ह्याचा परिणाम असा झालेला आहे, की मार्केट रिबाउंड झालेलं आपल्याला दिसून येते. अनसर्टेनिटी जी आहे बिझनेसमधली ही थोडीफार कमी होऊ शकते. पण ट्रम्प यांचा टॅरिफ लादण्याचा जो निर्णय आहे, तो संकुचित आहे, अशी टीका गेल्या काही दिवसांपासून होतीये. आता हा त्यांचा संकुचित दृष्टिकोन अमेरिकेसाठी फायदेशीर ठरतो का, हे पाहणं बाकी आहे. सध्याचा आर्थिक त्रास मात्र त्यांनी पुढे ढकललेला दिसून येतोय. आता तो त्रास परत एकदा होईल किंवा नाही होणार, हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचे 90 दिवस नेमके कसे जातील याच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. पुढचे 90 दिवस कसे जातील याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.